नमस्कार, वेलकम और वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात? होप सो मजेत असाल. मी तर मस्त मजेत आहे. गेले 2 दिवस झालं, थोडा का होईना पण पुण्यामध्ये पाऊस पडतोय. पाऊस म्हटला की मासा तर झालाच पाहिजे आणि माशाचा रस्सा तर झालाच पाहिजे. सर्दी खोकला असेल तर तुम्ही हा रस्सा पिलास तर तुमची सर्दी गायब होते असं माझी आई म्हणते. सो हे खरंच आहे. माशाचा रस्सा पिल्यानंतर तुमची सर्दी गायब होते. सो इथे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले मासे आहेत. आता हा पॉपलेट आहे. पॉपलेट करी बनवतोय त्यासाठी मी 2 पॉपलेट घेतलेत. कांदा घेतला, टोमॅटो आणि खडे मसाले. जे घरात असतील ते घ्या. धने आणि मी थोडा मसाला घेतला आणि सोबत खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. असं कमी साहित्यामध्ये आणि छान अशी सुंदर पॉपलेट करी करणार आहोत आणि सोबत तुम्ही बघू शकता आमसूल घेतलेला आहे. कोकम आगळ असेल तर विषयच खोल बरं का. आता ते आमसूल आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि इथे मी जे पॉपलेट आहे त्याला हळद, मीठ आणि थोडंसं आलं लसूण लावलेलं आहे. आता आपण लगेच झटपट तयार करणार आहोत आपली रेसिपी आणि रेसिपीला सुरुवात करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने अगदी छानशी अशी चवीला मस्त लागणारी ही पॉपलेट करी करणार आहोत. कमी साहित्यामध्ये आणि कमी झंझटमध्ये. सो कांदा आपण छान परतून घेणार आहोत आणि हा कांदा फार ब्राऊन नाही करायचा बरं का, पण थोडाफार अगदी लालसर नको, पण थोडासा ब्राऊन होईपर्यंत कांदा, टोमॅटो आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत ते छान असं परतून घेणार आहोत. थोडासा कांदा ब्राऊन झाल्यानंतर थोडेसे टोमॅटो जे घेतलेलं आहे, सगळं मी कमी प्रमाणातच घेतलेलं आहे. आता हे 2 पॉपलेट आहेत, तर त्याचे बघाल तर तुम्ही 7-8 ते छान असे मस्त पीस झालेले आहेत. तर तेवढ्यासाठी एवढा मसाला पुरे आहे. सो आता जे खडे मसाले घेतलेले आहेत ते मी याच्यामध्ये धणे, 2 लवंग, 2 दालचिनी आणि जे फुलासारखं असतं ना त्याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. ते जर तुम्ही मटणाच्या भाजीमध्ये, माशाच्या रश्श्यामध्ये असं कुठल्याही रश्श्यामध्ये जर ते तुम्ही टाकाल ना तर खूप छान चव येते बरं का. आता इथं मी कोथिंबीर, खोबरं आणि जे आपण मसाले भाजून घेतलेत ना, आता ते छान असे आपण बारीक करणार आहोत मिक्सरला. एका मिनिटात हे मस्त मिक्सरला बारीक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे छान परतून घेऊया तेलामध्ये आणि आपली रेसिपी सुरुवात करूया. तर चला आता इथे मी थोडंसं तेल टाकतीये. तेल गरम झाल्यानंतर जो आपण मसाला बारीक केलेला आहे, खोबरं आणि तुम्ही बघाल इथं मी आलं लसूण नाही टाकलेलं, पण मी आलं लसूण जे आहे ना, ते मी मस्त माशाला लावून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी आलं लसूण टाकलेलं नाही आहे. जर तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण ॲड करू शकता. सो मी खोबरं, कोथिंबीर आणि जे गरम मसाले होते ते घेतले आणि कांदा आणि टोमॅटो हे छान परतून मग त्याचा मसाला तयार केला. सो आता हे तेलामध्ये मी छान परतून घेणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या घरचे जे मसाले आहेत, तुम्ही बघू शकता गोडा मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कांदा मसाला असे हे मसाले मी ह्याच्यात टाकलेले आहेत आणि हा थोडासा गोडा मसाला, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकणार आहोत. सो हे छान परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत. आता तुम्ही म्हणाल की तू मसाला तो परतून घेतलाय. हो, पण खरं ही जी आहे ना, तर हे खूप छान आहे. तुम्ही या पद्धतीने जर कराल ना, असा मसाला छान परतून वगैरे घ्याल ना, तर रस्सा खूप भारी होतो. सो आता थोडंसं मी अजून लाल तिखट टाकणार आहे. कारण मला थोडासा रस्सा तिखट करायचा आहे. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर बरं का, काही नाही तर काही जणांना समजणार नाही. सो आता हे छान तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घेऊया. थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे. थोडं मीठ टाकलंय कारण आपण आधी माशांना सुद्धा तेल लावून हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावलेली आहे. सो आता इथे बघू शकता मस्त छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता जे आमसूलचं पाणी होतं, आमसूलचं पाणी आणि जे आमसूल आहे ते थोडेफार टाकूया याच्यामध्ये, जेणेकरून चव पण खूप छान येते. कोकम आगळ असेल तर विषयच वेगळा. माहिती आहे सगळ्यांना. कोकम आगळ असेल तर माशाचा कुठलाही रस्सा किंवा मासे फ्राय केले तर खूप छान चव येते. सो माझ्याकडे ते आत्ता अवेलेबल नव्हतं, सो मी इथं आमसूल टाकलेलं आहे भिजून. आता हे छान परतून झालंय. मग आता आपण ह्याच्यामध्ये जे मासे आपण मॅरिनेट केले होते तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान परतून घेऊया. हे छान मिक्स करून घेऊया. आता या माशांचं कसं आहे ना, हाताळताना खूप काय म्हणतात अलगद हाताळावं लागतं, कारण हे मासे लगेच तुटू शकतात. सो त्यामुळे मला अगदी हळू आणि व्यवस्थित असं हलके हाताळणे ते हाताळायचे आहेत. आता सो थोडंसं परतून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी जेवढी हवं आहे, म्हणजे रस्सा जेवढा हवा आहे तेव्हा आपण पाणी टाकू शकतो. पण आता थोडं 10 ते 15 मिनिटं मी असं छान असंच बारीक गॅसवर ठेवणार आहे.
तुम्ही बघू शकता. आता मी झाकण काढलं आणि इतकं छान मस्त दिसतंय ना, असे सुद्धा खूप छान लागतात. तर मला तरी असाच आवडतो ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत इतका भारी लागतो आणि तुम्ही भाताबरोबर खाल तर विषयच खोल आहे. आता चला, आता मला रस्सा करायचा आहे, त्यामुळे मी आता पाणी ॲड करते. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे ना, तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा बरं का. हे बघा, मस्त असं मी आता अजून थोडं पाणी टाकते कारण मला थोडासा रस्सा जास्त करायचा आहे. तो मला भातासोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खायचा आहे त्यामुळे. आता इथे बघू शकता मस्त असा रस्सा झालेला आहे. आता हा 5 ते 10 मिनिटं आपण थोडासा उकळून घेऊया. या माशांना शिजायला फार वेळ लागत नाही कारण पॉपलेट हा सहज आणि एकदम 1 ते 2 वाफेमध्ये शिजून जातो. सो तुम्ही इथे बघू शकता मस्त असं झालेलं आहे आणि तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे आपल्या रश्श्याला. बघा काय सुंदर झाला की नाही रस्सा. तर वाट काय बघता, मग लवकरात लवकर अशा पद्धतीने रेसिपी करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी अजून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेते कारण मला कसं आहे ना, जास्त रस्सा काय म्हणतात थोडासा जास्त गरम केला की तो छान वाटतो. सो मी अजून थोडासा उकळून घेतलेला आहे किंवा गरम केलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर्री पण काय छान आली आहे आणि सहज तुटणार हा मासा म्हणजे सहज शिजलेला आहे. हे बघा मस्त अशी तर्री तयार झालेली आहे आणि पावसाळ्यात जर ही तुम्ही काय म्हणतात रस्सा जर पिलात ना तर तुमची सर्दी गायब होणार. सो तुम्ही अशा पद्धतीने नक्की रेसिपी करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्याआधी आपण थोडीशी कोथिंबीर पण याच्यावर टाकणार आहोत. पण एक वाफ घेते आणि कोथिंबीर आपण ह्याच्यावर टाकून मस्त सर्व्ह करूया. तुम्ही बघू शकता मी मस्त मला असं वाटतं आहे आता मी कधी जेवायला घेईल. सो आता चला फायनली तयार झालेला आहे आपली प्रॉन्स करी आणि पॉपलेटचा रस्सा, जो की इतका सुंदर दिसतोय आणि तुम्हालासुद्धा आवडतोय की नाही? बघूनच तोंडाला पाणी सुटले. अहो मग पाणी कशाला सुटवायचं आहे? चला पटकन पॉपलेट आणा आणि सध्या पावसाच्या दिवसामध्ये हा पॉपलेटचा रस्सा झालाच पाहिजे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पटकन जेवायला या माझ्याकडे. चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.